मित्रांनो, आपण कधी पुण्याला जायचं ठरवलं तर शनिवार वाडा, कात्रजचं प्राणी संग्रहालय, पर्वती अशा विविध ठिकाणांना भेट द्यायचं ठरवतो. पण पुण्याच्या या ऐतिहासिक भूमीत अजून एक ठिकाण आहे, जिथे आपण जायलाच हवं. अहो, कोणतं म्हणून काय विचारता, ते ठिकाण म्हणजे थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वाडा. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईनच्या दिनविशेष या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत करते. पुण्यातल्या गंजपेठेत महात्मा फुले यांचा वाडा आहे. 1952 मध्ये या वाड्याची निर्मिती झाली. हा वाडा आणि त्याचा परिसर आता समता भूमी म्हणून ओळखला जातो. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलात की वाड्याच्या बाहेरची भिंत लागते. त्यातल्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला सावित्रीबाईंचं वृंदावन आहे. प्रवेशद्वारातून आत शिरताच तुम्हाला एक छोटेखानी अंगण आणि अंगणातली विहीर दिसते. अंगणातून आत मुख्य वाड्यात जाता येतं. मुख्य वाडा मोठा नसला तरी त्यात महात्मा फुलेंशी संबंधित छायाचित्रे आणि वस्तूंचा संग्रह असलेले संग्रहालय आहे. वाड्याच्या एका भिंतीवर फुले दाम्पत्यांचं तैलचित्र दिसतं. या वाड्याला 1972 मध्ये राज्य संरक्षित वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. कधी पुण्याला गेलात तर या थोर समाजसुधारकांच्या घराला भेट नक्की द्या. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.